नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी तुमचा मित्र सीताराम सावजी उतेकर. मित्रांनो, आज आपण आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या आणि घरामध्ये सुख समृद्धी आणणाऱ्या एका अद्भुत वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत, जिचे नाव आहे शमी वनस्पती. या व्हिडिओमध्ये आपण शमीची ओळख, तिचे धार्मिक वास्तू महत्त्व आणि तिची काळजी कशी घ्यावी हे अगदी सोप्या शब्दात पाहूया. 2. शमी वनस्पतीची ओळख कशी करावी. नर्सरीमध्ये किंवा बाजारात जाताना अनेकदा लोक चुकीचे रोप घरी आणतात. खरी शमी ओळखण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. पाने. शमीची पाने अत्यंत बारीक, नाजूक आणि दिसायला चिंचेच्या किंवा लाजाळूच्या चुईमुई पानांसारखी असतात. काटे. याच्या फांद्यांवर बारीक, तीक्ष्ण आणि थोडे वक्र वाकलेले काटे असतात. फुले आणि शेंगा. या झाडाला पिवळसर आणि फिकट गुलाबी रंगाची लहान आणि सुंदर फुले येतात. त्यानंतर त्यावर चपट्या आकाराच्या लांब शेंगा लागतात. 3. धार्मिक आणि वास्तू महत्त्व. शमीच्या रोपाला आपल्या शास्त्रात अत्यंत चमत्कारी मानले गेले आहे. विजयाचे प्रतीक. प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी आणि पांडवांनी अज्ञातवासात आपली शस्त्रे काढण्यापूर्वी शमीच्या वृक्षाची विधिवत पूजा केली होती. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने आपण सोने म्हणून एकमेकांना देतो. शनी दोष निवारण. शमीचा संबंध थेट शनिदेवाशी आहे. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने साडेसाती आणि कुंडलीतील इतर शनिदोष दूर होतात. योग्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना उजव्या बाजूला राईट साईड असावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. 4. शमीची सोपी काळजी. केअर टिप्स. हे रोप लावणे आणि तिची काळजी घेणे अत्यंत सोपे आहे. सूर्यप्रकाश. शमीला वाढण्यासाठी भरपूर उन्हाची गरज असते. याला अशा जागी ठेवा जिथे किमान 5 ते 6 तास थेट ऊन मिळेल. पाणी देणे. या वनस्पतीला खूप कमी पाणी लागते. कुंडीतील मातीवरून पूर्ण कोरडी झाल्यावरच पाणी द्या. जास्त पाण्यामुळे मुळे कुजू शकतात. माती. पाणी साचून न राहणारी वाळूमिश्रित सुपीक माती वापरावी. तर मित्रांनो, आजच तुमच्या घरात हे अत्यंत पवित्र शमीचे रोप नक्की लावा आणि शनिदेवाची कृपा मिळवा. हा सोपा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी रहा. तुमचा मित्र सीताराम सावजी उतेकर. चॅनल, ब्लॉग, आयुर्वेदिक जडीबुटी.